आज वानखेडे स्टेडियमवरती भारत विरुद्ध इंग्लंड हा दुसरा सेमीफायनल होणार आहे आणि सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की नक्की कोण जाणार फायनलमध्ये. काल न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवलं आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजच्या सामन्यामध्ये जो मॅच जिंकेल तो जाणार आहे न्यूझीलंड विरुद्ध फायनल खेळण्यासाठी. भारत आणि इंग्लंड यांच्याबद्दल जर का चर्चा करायची झाली तर दोन्हीही खूप स्ट्रॉंग संघ आहेत. भारताचा संघ आत्तापर्यंत उत्तम कामगिरी करत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे, तर इंग्लंडने सुद्धा जबरदस्त कामगिरी केलेली आहे. इंग्लंडने सुपर 8मध्ये एकही सामना हरला नाहीये. त्यांचा फिल सॉल्ट असेल, हॅरी ब्रूक असेल, बटलर असेल, सॅम करन असेल, जोफ्रा आर्चर असेल, आदिल रशीद असेल, ही सगळी मंडळी फॉर्मात आहेत. तर भारताची अजूनपर्यंत बॅटिंग 100% चाललेली नाहीये. बॉलिंग सुद्धा तळ्यात मळ्यात चाललेली आहे. भारत जरी सेमीफायनलमध्ये आला असला तरी आत्तापर्यंत 100% असा क्रिकेट खेळलेला नाहीये. म्हणजे फुल फॉर्ममध्ये टीम इंडिया दिसत नाहीये. पण दुसऱ्या बाजूला इंग्लंड, तिला टुर्नामेंटच्या आधी एकदम हलका संघ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पण आज ती चांगलं क्रिकेट खेळून सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध सामना खेळणार आहे. भारतीय लाईनअपचा विचार केला तर मला असं वाटतंय गेल्या सामन्यामध्ये म्हणजेच वेस्ट इंडिज विरुद्ध जो संघ होता तोच संघ आज खेळू शकतो. अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये नसला तरी सुद्धा त्याच्यावरती टीम मॅनेजमेंट विश्वास करणार आहे. संजू भाऊ फॉर्ममध्ये आलेला आहे. सूर्या भाऊ सुद्धा फॉर्ममध्ये आहे. थोडंसं स्ट्रगल करतोय पण ओपनिंग साझेदारी चांगली मिळाली तर सूर्या भाऊ सुद्धा चांगलं क्रिकेट खेळू शकतो. त्यानंतर ईशान किशन सुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे. शिवम दुबेची सुद्धा चांगली बॅटिंग होतीये. हार्दिक पांड्या बॉलिंग चांगली करतोय, बॅटिंग चांगली खेळतोय. कन्सर्न एवढंच आहे की एकच बॅट्समन कोणता तरी एखाद्या मॅचमध्ये रन करतोय आणि त्याचा फायदा भारताला होतोय. आज गरज आहे एक नाही तर अनेक बॅट्समननी रन्स मारण्याची. म्हणजेच काय, ओपनिंगवाल्यांनी चांगली साझेदारी करायला पाहिजे. त्यानंतर 3 नंबरवरती ईशान किशनने झोडायला पाहिजे. कमीत कमी एका मॅचमध्ये 2 ते 3 बॅट्समननी जर का चांगल्या धावा केल्या तर भारतीय संघाला कोणीच हरवू शकत नाही. सगळ्यात टेन्शनची गोष्ट आहे भारताची बॉलिंग. भारताची बॉलिंग परिपक्व वाटत नाहीये कारण वरुण चक्रवर्तीला टप्पा घावलेला नाहीये. वरुण चक्रवर्तीने या विश्वचषकामध्ये 12 विकेट जरी घेतल्या असतील तरी सुपर 8मध्ये त्याला चांगलाच मार पडलेला आहे. त्याला चांगला सुजवला आहे मारून मारून. त्यामुळे वरुण चक्रवर्तीची बॉलिंग एक मोठं टेन्शन असणार आहे. आतापर्यंत हीच चर्चा रंगली की वरुणला बसून कुलदीप यादवला चान्स द्यायला हवा का? पण सध्या स्थितीत असं वाटतंय की भारतीय मॅनेजमेंट संघामध्ये कोणताच बदल करणार नाहीये. तरी सुद्धा वरुण चक्रवर्तीला चांगली बॉलिंग करावी लागणार आहे. बुमराह सोडला तर अजूनपर्यंत आपली बॉलिंग सुद्धा ट्रॅकवरती आली नाहीये. इंग्लंडबद्दल जर का बोलायचं झालं तर इंग्लंडचा हॅरी ब्रूक कॅप्टन फॉर्ममध्ये आहे. फिल सॉल्ट एकदम चांगला बॅट्समन आहे. बटलर सुद्धा चांगला बॅट्समन आहे. सॅम करन चांगला ऑलराऊंडर आहे. जोफ्रा आर्चर खूप चांगली बॉलिंग करतोय. आदिल रशीदची स्पिन जी आहे त्याचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. आदिल रशीदला जर का वानखेडेच्या खेळपट्टीवर आपण चांगलं खेळून काढलं तर मला या भारतीय संघाकडून खूप जास्त अपेक्षा आहे. पण जोफ्रा आर्चरला आपण चांगलं खेळू शकतो. चांगला बाउन्स होतो वानखेडे स्टेडियमवरती, चांगला बॅटवरती बॉल येतो आणि बॅटवरती बॉल आल्यावर काय होतं तुम्हाला माहीत आहे. सगळ्यात जमेची बाजू म्हणजे भारतीय संघामध्ये असे प्लेयर आहेत ते मुंबई इंडियन्सकडून खेळतात. जसं की सूर्याभाऊ कॅप्टन स्वतः, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे कॅप्टन आहेत. तिलक वर्मा सुद्धा त्याच मैदानावर खेळतात. जसप्रीत बुमराह सुद्धा त्याच मैदानात खेळतात. शिवम दुबे याचा मुंबईमध्ये जन्म झालेला आहे. त्यामुळे भारतीय संघाला वानखेडेवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. ही जमेची बाजू आहे. त्यात वानखेडेमध्ये 12वा प्लेयर सुद्धा असणार आहे. ते म्हणजे मुंबईचं क्राउड आणि मुंबईचं क्राउड सुद्धा आपल्या संघाला खूप जास्त सपोर्ट करणार आहे. त्यामुळे आजची मॅच खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि भारतीय संघासाठी ही मॅच सोपी जरी नसली तरी सुद्धा ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. समोरच्या टीमची सुद्धा चांगली तयारी झालेली आहे. भारत आणि इंग्लंडबद्दल जर का बोलायचं झालं तर आतापर्यंत 29 T20 इंटरनॅशनल मॅचेस खेळलेल्या आहेत. त्यामध्ये भारताने 17 सामने जिंकलेले आहेत तर 12 सामने इंग्लंडने जिंकलेले आहेत. म्हणजेच काय, 12 पराभव इंग्लंड विरुद्ध भारताला पाहावे लागलेले आहेत. त्यानंतर भारताचा नॉकआउटमध्ये परफॉर्मन्स कसा आहे? बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की नॉकआउट स्टेज आल्यानंतर भारत चांगला परफॉर्म करत नाही. T20 वर्ल्ड कपच्या नॉकआउट स्टेज म्हणजे सेमीफायनलमध्ये भारत आतापर्यंत 6 वेळा पोहोचलेला आहे. त्यामध्ये 5 मॅचेस कंप्लीट झालेल्या आहेत आणि 5 मध्ये 3 वेळा आपण सेमीफायनल जिंकून फायनलला गेलेलो आहे आणि फायनलला गेल्यानंतर आपण 2 ट्रॉफी मारलेत आणि 1 फायनल हरलेलो आहे. त्यानंतर 2 सामने आपण सेमीफायनलचे गमावलेले आहेत. एक सामना आपण वेस्ट इंडिजमध्ये गमावलेला आहे तर एक सामना आपण
भारतामध्येच गमावलेला आहे आणि तो सामना वेस्ट इंडिजने आपल्याला वानखेडे स्टेडियमवरतीच हरवला होता. तुम्हाला माहीत असेल 2016चा वर्ल्ड कप. त्यामुळे भारताची नॉकआउट स्टेजमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स आहे आणि आता ही 6वी वेळ आहे आणि यामध्ये सुद्धा आपण वानखेडे स्टेडियमवरती इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. गेल्या वर्ल्ड कप म्हणजे 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये आपण इंग्लंडला दारुण हरवलं होतं. त्यामुळे आज जे आहे हे पाहणं इंटरेस्टिंग असेल, की 2024ची भारतीय संघ पुनरावृत्ती करणार की नाही. सध्या स्थितीमध्ये इंग्लंडचे बॅट्समॅन खूप जास्त फॉर्ममध्ये आहेत. पहिला टॉस जिंकून आपण बॉलिंग केली, तर त्यांना 200च्या आत थांबवणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या खांद्यावरून प्रेशर जे आहे ते रिलीफ होणार आहे. खूप महत्त्वाचा सामना आहे. हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे, की कोण मारणार सेमीफायनलमध्ये बाजी. भारतीय ओपनिंग पेअर जो आहे संजू आणि अभिषेक भाऊ यांना सावध सुरुवात करण्याची गरज आहे. मला असं वाटतंय, की आज भारत इंग्लंडला हरवून सेमीफायनलमध्ये नक्की पोहोचेल. मला जर का विनिंग प्रेडिक्शन विचाराल, तर भारत 70% चान्सेस आहेत ही मॅच जिंकण्याची, तर 30% चान्सेस इंग्लंड आहे. तुमच्या मते कोण जिंकेल आजचा सामना, भारत की इंग्लंड? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज संध्याकाळी 6 वाजता मॅचच्या आधी आपला प्रिव्ह्यू शो पाहायला विसरू नका. आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे, तर नक्की या लाईव्हला जॉइन करा. थँक यू व्हेरी मच. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.